नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज चक्क बिबट्याची एंट्री झाली। सकाळीच नागपूरच्या पारडी भागामध्ये शिरलेल्या बिबट्यानं 6 ते 7 जणांना जखमी केलं। त्याला जेरबंद करत नाही तोच बिबट्यानं थेट विधान भवनाच्या आवारामध्ये प्रवेश केला। पुढे काय घडलं तुम्हीच पहा। बिबट्यानं गाजवलं नागपूरचं हिवाळी अधिवेशन। नागपुरात शिरलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी। नागपूरच्या विधान भवनात देखील बिबट्याची थेट एंट्री। उपराजधानी नागपूरमधील ही 2 थरारक दृश्य। एकीकडे नागपूरकरांची बोबडी वळवणारा पारडीत शिरलेला खराखुरा बिबट्या, तर दुसरीकडे नागपूरच्या विधान भवनात बिबट्याच्या वेशात आलेले आमदार शरद सोनवणे। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिवसभर चर्चा होती ती याच 2 घटनांची। नागपूरकरांची सकाळ उजाडली ती याच बिबट्याच्या दहशतीनं। पारडी परिसरातील शिवनगर भागात बुधवारी पहाटे बिबट्यानं थेट वस्तीमध्ये शिरकाव केला आणि 7 नागरिकांवर हल्ला केलाय। सकाळी कामावर निघालेले नागरिक, रस्त्यावर फिरणारे लोक आणि झोपेतून उठलेले रहिवासी यांच्यावर बिबट्यानं झेप घेतली। या हल्ल्यात कुंभकर्ण निषाद हे गंभीर जखमी झालेत। त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला। एका महिलेच्या पाठीवर बिबट्यानं हल्ला करून जखमी केलंय। निषाद यांना जखमी केल्यानंतर बिबट्या वर्मा कुटुंबियांच्या घरच्या वरच्या मजल्यावर जाऊन लपला। तेव्हा घरात उपस्थित वर्मा कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला। हम सोए हुए थे, बहुत हल्ला हुआ तो हमने पूछे क्या हुआ करके, तो पीछे वाले ने आवाज दिया कि शेर आया है करके, तो हमने अंदर चले गए। फिर वो यहाँ आके छुप गया ऊपर से नीचे आके। बिबट्या मानवी वस्तीत शिरल्यानं एकच खळबळ उडाली होती। वन विभाग, पोलीस आणि नागपूर महापालिका प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीतून बिबट्याच्या शरीरावर गुंगीचं औषध असलेलं 2 डार्ट मारले। हे डार्ट लागल्यानंतरही बिबट्यानं 15 फूट उंच उडी मारली आणि दुसऱ्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला। मात्र डोळ्यांवर गुंगीची झापड असल्यामुळं बिबट्याला गच्चीत नीट चढता आलं नाही। काही तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आलं। नागपूरच्या रस्त्यावरचा हा थरकाप संपत नाही तोच विधान भवनाच्या इमारतीत देखील बिबट्यानं एंट्री घेतली। महाराष्ट्रात बिबट्यांचे वाढते हल्ले आणि त्यामुळे आतापर्यंत 67 लोकांचे गेलेले बळी या गंभीर मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे चक्क बिबट्याच्या वेशात विधान भवनात आले। त्यांना पाहायला एकच गर्दी झाली। बिबट्याचे हल्ले ही राज्य आपत्ती घोषित करण्याची मागणी या बिबट्या आमदार महोदय यांनी केली। बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे। बिबट्याच्या बाबतीत राज्य आपत्ती तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोटो आजच्या आज निर्णय केला पाहिजे की 2 रेस्क्यू सेंटर हजार बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेरबंदची मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या दहशतीमुळे अख्खा महाराष्ट्र थरथर कापतोय। बिबटे थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरल्यानं रात्री अपरात्री घराबाहेर पडणं मुश्किल झालंय। महाराष्ट्रात 67 बळी। राज्यात बिबट्यांची संख्या 9 ते 10 हजारांच्या घरात पोहोचली आहे। जुन्नर, शिरूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सोलापूर या भागात बिबट्यानं सर्वाधिक हल्ले केले आहेत। जिथे ऊस उत्पादन आहे त्या भागात बिबट्याचा वावर वाढलाय। गेल्या 2 वर्षात बिबट्यानं राज्यभरात 67 जणांचे बळी घेतलेत। गेल्या 11 महिन्यात त्यापैकी 31 जणांचा बळी गेलाय। तर शिरूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 55 लोकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। बिबट्याचा उपद्रव कसा रोखायचा यावर विधानसभेत देखील खड्याजंगीत चर्चा झाली। बिबट्यांसाठी जंगलात शेळ्या मेंढ्या सोडण्यात येतील, बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। तर यावरून विरोधकांनी वनमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय। 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट बांधून ते जंगलामध्ये सोडा, म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो देवाचा नंदी, तशा प्रकारच्या शेळ्या, ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा, त्यांना तुम्ही खाऊ नका। त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत, म्हणजे तुमच्या मुलाबाळांचं, तुमचं मानवाचं रक्षण होईल। बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल।
पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो. याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्वाचं आहे. जवळपास मला असं वाटतं 22 बिबटे आतापर्यंत पकडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात ट्रॅप्स लावलेले आहेत आणि आपण रेस्क्यू सेंटरचं काम हाती घेतलं आहे. एकदा हे रेस्क्यू सेंटर तयार झाले की मग बिबट पकडण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल. धरला तर चावतो आणि सोडला तर बिबट्या पुन्हा येतो. त्यामुळे नेमकं काय करायचं अशा कात्रीत राज्य सरकार सापडलंय. महाराष्ट्राचं चक्क बिबट्या राष्ट्र झालंय. सेव्ह द टायगर मोहीम राबवणाऱ्या राज्यात बिबट्यांपासून वाचवा अशी मोहीम राबवण्याची वेळ सध्या राज्यावर आली आहे. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.